गुड मॉर्निंग स्टुडंट. आज पाहू आपण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा अर्थ. प्रत्येक देशाची एक राजकीय व्यवस्था असते आणि ती राजकीय व्यवस्था सुव्यवस्थित चालवण्यासाठी एक नियमावली तयार केली जाते, त्याला म्हणू आपण संविधान. आधीच्या काळात ती राजकीय व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी त्या कालखंडात अनेक रूढी, परंपरा आणि राजकीय संकेत निर्माण झालेत. या राजकीय संकेताच्या माध्यमातून ती राजकीय व्यवस्था नियंत्रित केल्या जात असे आणि चालवल्या जात असे. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास इंग्लंडची राजकीय व्यवस्था. इंग्लंडमध्ये आजही तिथली राजकीय व्यवस्था हे त्या देशातील रूढी, परंपरा आणि राजकीय संकेतानुसार नियंत्रित होत असते आणि काळाच्या ओघात त्याने वेळेप्रमाणे काही कायद्याची निर्मिती केली, काही ॲक्ट बनवले. परंतु आधुनिक काळात अमेरिकेच्या राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी अमेरिकेने एक संविधान बनवलं. म्हणजे आपण असं म्हणू, एखाद्या देशाची राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली म्हणजे आपण संविधान म्हणू. त्यालाच आपण दुसऱ्या अर्थानं म्हणू, जनतेच्या इच्छेची अभिव्यक्ती म्हणजे आपण संविधान म्हणू. या संविधानाच्या पहिल्या पेजेसवरती संविधानाची प्रस्तावना दिलेली असते. अमेरिकेचं उदाहरण घेतलं आपण. अमेरिकेच्या संविधानाच्या पहिल्या पेजेसवरती त्या संविधानाची प्रस्तावना दिलेली असते. भारतीय संविधानाचा आपण विचार केला तर भारतीय संविधानाच्या पहिल्या पेजेसवरती भारतीय संविधानाची प्रस्तावना दिलेली आहे. ही प्रस्तावना 3 नावांना ओळखल्या जाते. या प्रस्तावनेला आपण सरनामा म्हणतो, उद्देश पत्रिका म्हणतो आणि प्रस्तावना म्हणतो. इंग्रजीमध्ये याला आपण प्रिॲम्बल म्हणतो. या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला आपण उद्देश पत्रिका का म्हणतो? कारण पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 संविधान समितीसमोर एक उद्देश प्रस्ताव सादर केला आणि या उद्देश प्रस्तावावर आधारित आपल्या भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे, म्हणून तिला आपण उद्देश पत्रिका म्हणतो. या उद्देश पत्रिकेचा अर्थ असा आहे की भारतीय संविधानाची थोडक्यात ओळख करून देण्याचं काम ही प्रस्तावना करते. दुसऱ्या अर्थानं म्हणू आपण, भारतीय संविधानाचा आशय आणि अर्थ थोडक्यात सांगण्याचं काम हे भारतीय संविधानाची प्रस्तावना करते. म्हणजेच भारतीय संविधानाचं संक्षिप्त स्वरूप म्हणजे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आहे. आपण भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेची तुलना जगातल्या इतर संविधानाच्या प्रस्तावनेशी केली तर भारतीय संविधानाची प्रस्तावना अतिशय सुंदर आहे असं आपल्याला दिसते. कारण फ्रान्सच्या संविधानाच्या प्रस्तावनेचा आपण अभ्यास केला तर फ्रान्सच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे 4 सिद्धांत, हे 3 तत्त्व आपल्याला दिसून येतात. परंतु त्याच पद्धतीने आपण अमेरिकेच्या संविधानाचा अभ्यास केला तर अमेरिकेच्या संविधानामध्ये सुद्धा लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य आणि न्याय ह्या 2 तत्त्व आपल्याला दिसून येतात. परंतु आपण भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधानामध्ये आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे 4ही सिद्धांत, हे 4ही तत्त्व आपल्या संविधानामध्ये दिसून येतात. याचा अर्थ असा आहे की आपली भारतीय संविधानाची संकल्पना इतर संविधानापेक्षा खूप सुंदर आणि चांगली संकल्पना आहे, चांगली प्रस्तावना आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय संविधानाची प्रस्तावना ही भारतीय संविधानाच्या कोणत्याही आर्टिकलमध्ये येत नाही. कारण भारतीय संविधानाचे कलम 1 आणि शेवटचं कलम आहे 395, या कोणत्याही कलमाच्या अंतर्गत आपली भारतीय संविधानाची प्रस्तावना दिसून येत नाही. परंतु ही प्रस्तावना संविधानाच्या बाहेर असूनही या संविधानाच्या प्रस्तावनेला अधिक महत्त्व आहे. कारण घटनेच्या अर्थाच्या संदर्भात कोणतेही खटले जेव्हा न्यायालयात जातात आणि न्यायालयात गेल्यानंतर त्या न्यायाधीशांना त्या घटनेचा अर्थ लावताना अडचणी निर्माण होतात किंवा कोणत्याही खटल्याचा निर्णय देताना अडचणी निर्माण होतात, तेव्हा न्यायालयातील न्यायाधीश या संविधानाच्या प्रस्तावनेचा आधार घेतात आणि त्या खटल्याच्या संदर्भात निर्णय देतात.
म्हणून ही संविधानाची प्रस्तावना संविधानाच्या बाहेर असू नये हिचं महत्त्व आपल्याला टाळता येत नाही. म्हणजे ही प्रस्तावना संविधानाचा भागच आहे असं म्हटलं जाते. म्हणून या प्रस्तावनेला संविधानाची आधारशिला सुद्धा म्हटलं जाते. आता नंतरचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचं विश्लेषण पाहू.